डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमासाठी ज्या स्टुडंट्सनी कॅप राऊंड 2 साठी ऑप्शन फॉर्म भरला असेल तर त्यांच्यासाठी हा सगळ्यात महत्त्वाचा एक अपडेट व्हिडिओ आहे. कारण जवळपास सगळे विद्यार्थी हे आता सर्च करत आहेत की कॅपराऊंड 2 चं जे शीटचं अलॉटमेंट आहे ते किती वाजता होणार आहे आणि कधी होणार आहे. तर त्याच्याबद्दलचं सगळ्यात महत्त्वाचं अपडेट आहे आणि सोबतच लिस्ट लागल्यानंतर तुम्हाला कसं चेक करायचं, कोणत्या पेजवरती येईल, हे सगळ्या ज्या गोष्टी असतील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग सुरू करूया. सुरुवातीला बघा या ठिकाणी जर पाहिला तर हे तुमचं जे ऑफिशियल पेज आहे ते पेज मी ओपन केले. या ठिकाणी शेवटी जर पाहिला तर या ठिकाणी बघा इम्पॉर्टंट लिंक्स आहे. या इम्पॉर्टंट लिंक्समध्ये जर पाहिला तर इथं आहे इम्पॉर्टंट डेट्स, याच्यावरती तुम्ही चेक करा. ज्या इम्पॉर्टंट डेट्समध्ये जर पाहिला तर ऑलरेडी आपण कॅपराऊंड 1 ची जी प्रोसेस आहे ती पूर्ण झाली 17 तारखेला. त्यानंतर जे कॅपराऊंड 2 चं जे होतं ते कॅपराऊंड 2 चं 21 तारखेला जी होती ती प्रोव्हिजनल डिस्प्ले झाली होती लिस्ट, ते मी ऑलरेडी त्याच्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे. 22 ते 23 मध्ये तुमची जो असणार आहे तो कॅपचं जे आहे कॅपराऊंड 2 चं जे आहे ते तुम्ही फॉर्म भरला असणार आहे. आता इथं जर पाहिला तर 25 तारीख जी आहे ती 25 तारखेला काय असणार आहे की तुमची डिस्प्ले होणार आहे ती लिस्ट, ती म्हणजे आज होणार आहे. आता याच्यामध्ये जर पाहिला तर कोणत्या स्केड्यूलमध्ये तुम्हाला टाइम दिसणार नाही. यांच्या कोणताही तुम्ही जर शेड्यूल पाहिला तर त्याच्यामध्ये फिक्स टायमिंग दिलेला नाही. अनलेस अँड अनटिल तुम्ही रजिस्ट्रेशन करत असाल तर त्याच्यामध्ये एक टायमिंग दिलेला असतो, बट बाकीच्या याच्यामध्ये देणार नाहीत. आता मेन प्रश्न येतो की किती वाजता लागेल, हा जनरली मुलांचा क्वेश्चन असतो. कारण जर तुम्ही पाहिलं तर सकाळी 7 वाजल्यापासून तुम्हाला मेसेज येतात की लिस्ट लागली आहे, हे झाले ते झाले. त्यावरती विश्वास न ठेवता मी तुम्हाला सांगतोय की ही जी लिस्ट असणार आहे ही लिस्ट तुम्हाला संध्याकाळी 6च्या जवळपास लागण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे. सगळ्यात जास्त ही संध्याकाळी 6च्या जवळपास असेल. आणि ज्या वेळेस लिस्ट लागणार आहे त्याचं मी तुरंत अपडेट आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती टाकतोच, त्यामुळे त्या ग्रुपला नक्की जॉईन करा. आता हा प्रश्न झाला की संध्याकाळी लिस्ट लागेल, बट चेक कसं करणार? आता खूप सारे विद्यार्थी म्हणतील की ठीक आहे सर लिस्ट लागली आम्ही पाहिलं, बट आम्ही चेक कसं करणार? याच्यासाठी तर मी स्पेशल व्हिडिओ आणणारच आहे. बट लक्षात ठेवा, जरी तुम्हाला असं डायरेक्टली चेक करायचं असेल तर लक्षात ठेवा या ठिकाणी अलॉटमेंट प्रिंटच्या ठिकाणी आता सध्या पाहताय की फक्त आणि फक्त कॅप राऊंड 1 दिसतंय या ठिकाणी. तर ज्या वेळेस तुमची लिस्ट लागणार आहे त्याच ठिकाणी त्यावेळेस तुम्हाला याच्या साईडला एक छोटासा बॉक्स आलेला असेल ज्याच्यामध्ये तुम्हाला कॅप राऊंड 2 जे असणार आहे तिथं डिस्प्ले होईल. आणि सोबतच हे सोडून द्या, याच्या पलीकडे जर इथं जर तुम्हाला दिसत नसेल तर काही वेळेस तुम्हाला इथं दिसेल या ठिकाणी प्रोव्हिजनल अलॉटमेंट आहे. याच्यामध्ये जर पाहिलात कॅप राऊंड 1 आहे तर याच्याच खाली तुम्हाला दुसरा ऑप्शन येईल कॅप राऊंड 2 चा. तर ह्याच वे मध्ये तुम्ही चेक करू शकता. तर ऑफिशियली जो टायमिंग आहे तो फिक्स नाही आहे, बट जो टायमिंग असेल तो संध्याकाळी 6च्या जवळपास लिस्ट लागणार आहे. आणि सोबतच कसं चेक करायचं हे मी सांगितलेलं आहे. जर तुम्हाला मित्रांनो हा व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या टेलिग्राम चॅनलसोबत नक्की जॉईन करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की कॅप राऊंड 2 शीटचे जे अलॉटमेंट्स आहेत ते शीटचं अलॉटमेंट कसं चेक करणार आहोत. आणि त्यानंतर आपण हे डिस्कस करणार आहोत की पुढे काय करायचंय. काही विद्यार्थ्यांना जे असतील ते शीट लागले असतील, काही जणांना लागणार नाहीत. त्यामुळं त्यांच्यासाठी स्ट्रॅटर्जी असली पाहिजे, ती वेगवेगळी स्ट्रॅटर्जी असली पाहिजे. लागल्यानंतर काय करायचं, नाही लागल्यानंतर काय करायचं. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.